मित्रांनो, रोहित शर्माला वनडे क्रिकेटच्या कर्णधार पदावरून हटवून शुभमन गिलला नवीन कर्णधार पद देण्यात आले आहे. मित्रांनो, रोहित शर्मा नेमका चुकला कुठे, तर आपण पाहूया रोहित शर्माची मागील 3 ICC ट्रॉफीमध्ये कामगिरी. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि त्याच्या टीमने एकही सामना न गमावता फायनलपर्यंत मजल मारली होती. फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये एकाही मॅचमध्ये टीमचा पराभव न होता भारतीय टीमने T20 वर्ल्ड कप जिंकला. यामध्ये रोहित शर्माने ही शानदार कामगिरी केली. तर 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने एकही सामना न गमावता चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. तिथेही रोहित शर्माने ओपनिंगला येऊन चांगले प्रदर्शन करत होता. तर मित्रांनो, रोहित शर्मा नेमका चुकला कुठे, त्याला कर्णधार पदावरून हटवले. रोहित शर्माने मागील वनडे खेळला होता, त्यामध्ये 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीतील फायनल तो खेळला होता. मागील वनडे सामन्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी भारताला जिंकून दिली होती. तर पुढच्या वनडे सामन्यामध्ये रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवले आहे. तर BCCIच्या या निर्णयाशी आपण सहमत आहात का? आपले मत कमेंट सेक्शनद्वारे कळवा. चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.